कडून विष्णू बोडखे यांची जाहीर माफी। आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। मॅट्रिक्स लाईफ सायन्स कंपनी विष्णू अण्णा बोडखे यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला असून कंपनीने बोडखे यांची जाहीर माफी मागितली आहे। नेमकी प्रकरण काय होते तर मे 2023 मध्ये मॅट्रिक्स लाईफ सायन्स कंपनीने जुने नाव मॅट्रिक्स फाइन सायन्सेस विष्णू बोडखे यांच्या विरोधात पैठण MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीमुळे बोडखे कुटुंबियांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले होते। मात्र नुकत्याच झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे स्पष्ट झाले की ही तक्रार केवळ गैरसमजातून करण्यात आली होती। कंपनीचे सेक्रेटरी नितीन व्यास आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील मुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व बाबींवर स्पष्टता आली आहे। कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की या प्रकरणामुळे विष्णू अण्णा बोडखे किंवा त्यांच्या कुटुंबाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। कोणाचीही प्रतिमा मलिन करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असले तरी कंपनीने घेतलेल्या या मवाळ भूमिकेमुळे आणि जाहीर माफीमुळे या वादावर आता सामोपचाराने तोडगा निघाल्याचे दिसत आहे। यामुळे बोडखे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। आपण पाहताय ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। 2023 मध्ये विष्णू आसाराम बोडखे साहेब यांच्या विरुद्ध एक तक्रार नोंद केली होती। पुढे सामंजस्याने त्यांच्या चर्चा दरम्यान काही आमच्याकडे गैरसमज जे होते ते दूर झाले। या प्रकरणात त्यांना त्यांच्या परिवाराला जर काही आमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवली होती आम्ही। बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ज्या कोर्टासमोर चालू आहेत त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार। मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, पैठण MIDC मध्ये कंपनी आहे आमची। आणि या संदर्भात 2023 मध्ये जे काही तक्रारी वगैरे झाल्या होत्या आमच्याकडनं त्याविषयी आज जे गैरसमज दूर झाले आमच्यामधले त्याविषयी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आहे। मी विष्णू आसाराम बोडखे, राहणार मुद्दलवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मॅट्रिक्स लाईफ सायन्सेस MIDC पैठण या कंपनी मे 2023 रोजी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। बऱ्याचशा चर्चांती त्यांना खरं समजलं, त्यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। आज रोजी त्यांना समजलं का आपल्याला चुकीची माहिती मिळाल्यामुळे यांना त्रास झाला, आमच्या कुटुंबांना मानसिक त्रास झाला, पण त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। मला माझ्यावर केस झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माऊली पाटील मुळे यांनी मला खूप सहकार्य केलं, कारण ही खोटी केस झालेली त्यांना पण सहन झालं नाही। याबाबत आम्ही शेतकरी संघटनेने वेळोवेळी आमच्या हक्कासाठी आम्ही भांडत राहिलो। त्यामुळेच कंपनीला आज दिलगिरी व्यक्त करायसाठी पत्रकार परिषद घ्यावं लागली। माऊली मुळेनी इतकं पाठपुरावा केला का प्रदूषणसुद्धा कमी झालं। जे मुद्दलवाडी, नारायणगाव, वायगाव, कातपूर या एरियामध्ये शेतकऱ्याच्या विहिरीला पाणी दूषित झालं होतं ते पण कमी झालं आणि एअर प्रदूषण होतं ते पण कमी झालं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3 वर्षापासून पाठपुरावा केला, पण यापुढे पण कंपनीने असंच आता जी स्थिती आहे अशीच कायम ठेवली तर शेतकऱ्यांना पण कामगारांना त्रास होणार नाही। आमची पण इच्छा आहे तर कंपनी व्यवस्थित चालवायला पाहिजे, पण कंपन्यांनी पण प्रदूषण करून शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, कामगारांना त्रास देऊ नये। कंपनी चालली पाहिजे, कामगाराचं आणि शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे। आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने मी दोघांचंही अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। मॅट्रिक्स लाईफ सायन्स या कंपनीने 2023 मध्ये एक कामगार नेते, शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केला होता। खऱ्या अर्थानं मॅट्रिक्सवाल्याची ही चूक नव्हती, त्यांना चुकीची माहिती मिळाल्या कारणाने त्यांनी चुकीचा गुन्हा दाखल केला। त्यांना आज कळून चुकलं की बाबा जे शेतकऱ्यांसाठी भांडतात, शेतकऱ्यांसाठी लढतात, कामगारांसाठी लढतात, ह्या लोकांची चूक नव्हती, परंतु आपल्याला चुकीची माहिती मिळाल्या कारणाने आपण चुकीचा गुन्हा दाखल केला। ही त्यांना चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची माफी मागितली। आज आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी भांडतोय, कामगारांसाठी भांडतोय, कामगारांच्या न्याय हक्कासाठी भांडतो। ज्यावेळेस आम्हाला हे प्रश्न पडतात, ज्या कंपन्या आज पैठण तालुक्यामध्ये ज्या MIDC मध्ये आहेत त्या MIDC मधल्या कंपन्या केमिकल कंपन्या असल्या कारणानं जवळ आसपासचा परिसर हा केमिकलमय झालेला आहे। आज आपण पाहतोय आम्ही जेव्हापासून आंदोलन करायला लागलो, कंपन्याच्या विरोधात उतरलो, तेव्हापासून कुठंतरी केमिकल कमी झाले आणि त्या केमिकल
परिस्थितीमध्ये त्या शेतीचं पाणी दूषित झालेलं होतं ते कुठंतरी कमी होण्याचं काम आज आमच्या या कामाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं जे केमिकल शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांच्या विहिरीत जात आहे आणि ते विहिरीतून शेतीमध्ये जात आहे ते पीक त्या पाण्यामुळं शेतकऱ्यांचं पीक खराब होत होतं. आज ते कुठंतरी केमिकल कमी झालं आणि शेतकऱ्यांचं पाणी कुठंतरी चांगल्या पद्धतीनं आज विहिरीतून निघू लागलं आहे. इथून पुढेही कंपन्याला मी आश्वासित करतो की बाबा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं आणि चांगल्या पद्धतीने कंपन्या चालवल्या, शेतकऱ्याला त्रास नाही झाला, कामगाराला त्रास नाही दिला तर आम्हीही तुमच्यासोबत आहोत. आम्हालाही वाटतं उद्योगधंदे वाढायला पाहिजे, उद्योगधंदे चालायला पाहिजे, पैठण तालुक्यातील बेरोजगार लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांचं वाटोळं करून बेरोजगारी थांबवणं ही चुकीची पद्धत होती. आज ती खऱ्या अर्थानं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सिद्ध झालेली आहे. आज मी मॅट्रिक्स कंपनीचे आभार मानतो. खऱ्या अर्थानं त्यांनी चूक मान्य केली आणि दिलगिरी व्यक्त केली.